नारळी पौर्णिमेसाठी इथे मी नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत। नारळी पौर्णिमेसाठी मी खोबऱ्याच्या वड्या बनवत आहे। त्यासाठी येथे 2 ताजे नारळ फोडून किसून घेत आहे। एक चमचा जायफळ वेलची पावडर आणि 1 कप दूध पावडर टाकूया। हे मिश्रण 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायचंय। तूप सुटू लागलंय। हे मिश्रण मी या ट्रे मध्ये ओतून घेत आहे। ट्रेला आधीच बटर पेपर लावला आहे व आता ह्याच्या मी वड्या तयार केल्या। आता ही नारळाची वडी खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। ही बघा आपली गरमागरम नारळाची खीर, खूपच चविष्ट आणि पौष्टिक। आता ही नारळाची खीर खाण्यासाठी तयार आहे। आज आपण मस्त नारळाची खीर बनवूया। छान मस्त मधून रवाळ आणि तोंडात विरघळणारी। नक्की बनवून पहा। नारळाची खीर बनवण्यासाठी लागणार आहे 50 ग्राम मावा, 1 नारळ खोवून घेतलेला आहे, 1 कप कंडेन्स मिल्क, थोडेसे काजू बदाम आणि 100 ही बघा आपली गरमागरम नारळाची खीर, खूपच चविष्ट आणि पौष्टिक। आता ही नारळाची खीर खाण्यासाठी तयार आहे। These coconut jaggery laddus are ready to eat. If you liked the video, please like and share, follow and subscribe.